मूर्तिजापूर शहरामध्ये असलेल्या सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीत नवजात मृत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। शहरातील हरियानगर परिसरात कावरे संकुलमध्ये असलेल्या एका सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीत कुजलेल्या अवस्थेत हे अर्भक सापडल्याने शहर व परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। जय सोनोग्राफी सेंटर येथील कर्मचारी मनीषा राम दुरतकर या दररोज प्रमाणे सोनोग्राफी सेंटरची साफसफाई करत असताना त्यांना दुर्गंधी येत असल्याचे जाणवले व त्यावरून त्यांनी इतरत्र शोध घेतला असता जयंत सोनोग्राफी सेंटरच्या लगतच असलेल्या नालीमध्ये निळसर लाल रंगाच्या कापडात एक नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळून आले। सदर मृत अर्भकाचे काही अवयव जनावराने खाल्ल्याने ते पुरुषाचे की महिलेचे कळू शकले नाही। याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर येथे पाठवले आहे। विशेष म्हणजे याच हरियानगर स्थित परिसरात शहरातील नामांकित स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर विक्रम शर्मा यांचे श्रीमती सुशीलाबाई शर्मा प्रसूतीगृह बालरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत अवघाते यांचे रुग्णालय तर बाजूलाच डॉक्टर बुक यांचे हॉस्पिटल व जय सोनोग्राफी सेंटर आणि हाकेच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय अशा भल्या मोठ्या परिसरात अशी धक्कादायक बाब होणे हा चिंतेचा विषय असल्याची चर्चा परिसरात होत आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला।